सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार करतो. दुपारी 2:30 वाजता पत्रकार थांबलेले आहेत, ते बघून जरा बरं वाटलं. सगळ्यांना नमस्कार. आजचा जो विषय आहे तो अतिशय गंभीर विषय आहे. एका पीडितेला न्याय देण्यासाठीचा तो विषय आहे. आळंदी हे ठिकाण आपण ऐकलेलं असेल. आळंदीला नुकतीच एक 15 ते 20 दिवसाच्या कालावधीमध्ये एका मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले अशा बातम्या आपण वाचलेल्या असतील. नंतर अचानक ते प्रकरण मीडियातून गायब झाल्यानंतर संबंधित जे आरोपी आहे ते पोलिसांना सापडलेच नाही, पकडता आले नाही. परंतु मग ते आरोपी सोशल मीडियावर आले, त्यांनी पीडितेचा फोटो व्हिडिओ सगळं दाखवलं, चॅटिंग दाखवले आणि मीडिया ट्रायल सुरू झाली. जर युट्यूब सारखे छोटे छोटे चॅनल जर बघितले असेल आपण, आळंदीचं आता जरी टाकलं तरी याच्यावर एक वाद सुरू झालेला आहे. म्हणजे आरोपी लोकांनी काय केलं की त्यांच्या पद्धतीने ते चालवलं आणि याला कुठेतरी एक जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला. मग ही पीडिता घाबरली आणि कालच एका मुख्य आरोपीला पकडण्यात आलेला आहे. जेव्हा मी आणि माझे जीवलग मित्र ऍडव्होकेट गणेश मस्के साहेब आम्ही लोकांनी जेव्हा साहेबांना भेटलो, पोलिसांना भेटलो, विविध ठिकाणी निवेदनं दिली, तेव्हा मेन आरोपीला आज पकडण्यात आलं. बाकीचे आरोपी फरार आहेत. तर त्या ताईवर जो काही अन्याय झाला, अत्याचार झाला किंवा काय होतं ही तिच्या शब्दात आज आपल्या समोर सांगेल. मला गावातून रानात शेतातल्या रस्त्यातून आणण्यात आले. गाडीत मी, अण्णासाहेब आंधळे आणि अजून एक व्यक्ती होता. तो आम्ही आळंदीत आल्यानंतर आम्हाला सुनीताताई आंधळे यांच्या घरात बिल्डिंगमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. त्यानंतर आम्ही तिथून पोलीस स्टेशनला फोन केल्याच्या नंतर पोलिसांनी आम्हाला आळंदी येथे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. तिथून मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या समोर घरी आले. बोल ना, अजून काही पोलिसांनी लिहून घेतलं होतं जबाब तुमच्याकडून, एक व्हिडिओ घेतला होता. दोघांचे जबाब नोंदवले होते का, आरोपी आणि तुम्ही? नाही, तुमचे एकट्यांचेच नोंदवलं. आरोपीला असं सोडलं होतं. तू बोल बाळा, काही टेन्शन नाही. तुम्ही स्पष्ट बोला, तुमच्या शब्दात स्पष्ट बोल. माझा जबाब लिहून घेतला होता पण तो तिथून गायब झाला होता. तेव्हा तोपर्यंत त्यांनी तुमचे काही व्हिडिओज सोशल मीडियावर टाकले, व्हायरल केले, माझे फोटो व्हायरल केले आणि वारंवार धमक्याही देतोय. त्यावरती पोलिसांनी काय सांगितलं का तुम्हाला आणि त्यांना काही? पोलीस यावर दुर्लक्ष करतायत. म्हणजे काय उत्तरं मिळतात त्यांच्याकडून तुम्हाला? पोलीस काहीच नाही हे करत, म्हणजे त्यांचं काही आरोपी सापडत नाही असं काही बोलत नाही. ते तो फोन जो केलेला होता 112 तुम्ही केला होता का? हा, मीच केला. तुम्ही केला होता? कोणी केला होता? मी केला, पण त्यांनी माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि ते बोलले होते. म्हणजे तुम्ही अगोदर डायल केला? डायल मी केला, हा, घेतल्याच्या नंतर ते बोलले. वडील ते किती वाजता आले तुमच्यापाशी त्या संस्थेमध्ये? हा, 8 वाजता. तिथं संस्थेमध्ये तुम्हाला कोंडून ठेवलं, तुम्हाला अण्णासाहेब आंधळे तुम्ही दोघं सोबत होता. तुमचे काही फोटो तिथं सुद्धा काढले त्यांनी असं सांगितलं त्यांच्या संस्थेमध्ये? हा, काढले होते. त्याचाही वापर केला असं सांगितलं त्यांनी तेच फोटो सोशल मीडियावर टाकले होते, इतर नातेवाईकांना पण टाकले होते. घाबरून काय टेन्शन आहे भाऊसाहेब, दे साहेबांकडे दे, मस्के साहेब. मुळात त्या प्रकरणामध्ये झालंय कसं, ज्यावेळेस FIR दाखल झाली आणि त्या आरोपींना त्यातून वाचण्यासाठी, बचाव घेण्यासाठी ते वेगवेगळे मार्ग अवलंबायला लागले. त्यांनी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली. त्यामध्ये असं दाखवलं की ही मुलगी त्यांच्याशी बोलती. मुळात तो आवाज हिचा नाही. आपण जर ते कॉल रेकॉर्डिंग ऐकली असेल आणि आताचा आवाज जर ऐकला असेल तर या मुलीचा तो आवाज नाही आहे. रूममध्ये असताना त्यांनी जे काही फोटो काढले ते फोटो व्हायरल केले. एखाद्या पीडितेचे फोटो व्हायरल करणं हा कायद्याने गुन्हा आहे. केस प्रलंबित आहे, तरी देखील त्यांनी ते व्हायरल केलेच. त्यानंतर
त्या मुख्य आरोपीने व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला आणि त्यामुळे तो सांगतोय जर यांनी हे प्रकरण थांबवलं नाही तर मी अजून ह्या मुलीचे फोटो रेकॉर्डिंग अजून काय काय ते व्हायरल करत हे थांबवा. म्हणजे मुळात हे प्रकरण कुठे जर थांबवा यांनी माघार घ्यावी म्हणून हे सोशल मीडियाच्या मार्फत आणि मीडियाच्या मार्फत धमकी देत आहेत. बरं, इथपर्यंत थांबत नाही. या मुलीला जे लोक मदत करतायत, एखादी पीडिता जर कोणाकडे मदत मागायला गेली तर या ताई आहेत, यांनी तिला मदत केली, तर या ताईच्या घरासमोर सुद्धा त्या आरोपीचे कोण नातेवाईक असतील किंवा त्यांचे गुंड लोक कोणतरी आहेत, त्यांच्या घरासमोर फिरतात गाड्या घेऊन, सारखे जाणार, घरासमोर जाऊन थांबणार, म्हणजे यांच्यावर पाळत ठेवतात, या कुठं जात आहेत कुठं नाही हे पाहिलं जात आहे. याबाबत पोलिसांना सांगितलं तर पोलीस काय याची दखल घेत नाही. एवढा गंभीर गुन्हा असताना देखील पोलिसांनी आळंदीमध्येच गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता. ज्यावेळेस पीडितेचा जबाब घेतला त्यावेळेस 100% तिथं गुन्हा दाखल करून घेता येत होता त्यांना, पण त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. मुलीला तिच्या पालकाच्या ताब्यात दिलं. त्यानंतर जो आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता, त्या ठिकाणी थांबलेला होता, त्यालाही पळून जाण्याला पोलिसांनीच मदत केली. आज त्या पोलिसांकडे याचा जो जबाब घेतला तो जबाब सुद्धा उपलब्ध नाही. जेव्हा आम्ही चौकशी केली तो जबाब वगैरे विचारला तर त्यांच्याकडे मुलीचा घेतलेला जबाब सुद्धा आज राहिलेला नाही. म्हणजे पोलिसांनी एकदम लाईटली हे प्रकरण घेतलं. जर एवढा गंभीर गुन्हा त्यांच्या हद्दीमध्ये घडतोय आणि ते या गुन्ह्याला लाईटली घेत आहेत. त्यानंतर FIR शेवगाव पोलिसांनी दाखल केली. दाखल केल्यानंतर जो तपास ज्या पद्धतीने करायला पाहिजे होता त्या पद्धतीने तो तपास झाला नाही. जे तपास अधिकारी होते तिथले PSI ज्यावेळेस तपास करायला आळंदीला आले स्पॉट पंचनामा करण्यासाठी, त्यांनी निपक्षपातीपणे स्पॉट पंचनामा करायला हवा होता, परंतु त्या आरोपीच्या नातेवाईकांना कॉल करून ते त्या ठिकाणी आले. तोपर्यंत नातेवाईकांनी त्या आरोपींना पळवून लावलं. ते आरोपी अजूनही सापडलेले नाहीत पोलिसांना. एक आरोपी सापडलाय, तो कसा सापडलाय ते पोलिसांनाच माहिती. एवढं होऊन देखील तपासाला अजून योग्य ती दिशा मिळालेली नाही. अटकपूर्व जामिनासाठी 2 आरोपींनी कोर्टामध्ये जामीन अर्ज दाखल केलाय. त्याला आम्ही आमच्या कायद्यानुसार त्याला विरोध करणारच आहोत, ती गोष्ट वेगळी. परंतु जे फोटो रेकॉर्डिंग आणि पीडितेची ओळख जी मीडियासमोर आणली त्या संदर्भात आम्ही अहिल्यानगरच्या SP-ना पत्र दिलं. ते पत्र दिल्यानंतरही अजूनही त्यावरती काही कारवाई झालेली नाहीये. म्हणजे याचा कुठेतरी असा संशय येतोय की त्या आरोपींच्या मागे काहीतरी राजकीय वरद हस्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस घाबरून किंवा कुठल्या दबावापोटी किंवा कशाच्या तरी भीतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पीडिता न्याय मागते पहिल्या दिवसापासून आजपर्यंत, परंतु पोलिसांकडून तसा सकारात्मक प्रतिसाद अजूनही मिळत नाही. आता तपास जो आहे तो शेवगाव पोलिसांकडे आहे, त्यामुळे आमचा आरोप आहे तो शेवगाव पोलिसांकडेचा आरोप असणार आहे. पण ज्यावेळेस घटना घडली आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, त्यावेळेस आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेणं गरजेचं होतं, पीडितेला विश्वासात घेणं गरजेचं होतं. परंतु त्या पीडितेवर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर दबाव आणला. दबाव आणल्यामुळे ते घाबरले, तिचा जबाब घेतला आणि पाठवून दिला. आळंदी पोलिसांनी इथं आल्यानंतर आरोपींना कुठल्याही प्रकारची माहिती विचारली नाही. तुम्ही कसं आणलं, प्रेमसंबंध आहेत का, दाबून आणलं का, जबरदस्ती आणलं का, काही आळंदी पोलिसांनी विचारलं नाही. त्यांचं काहीतरी गैरजबाबदारीपणा आहे का, जबाबदारी झटकतायत, असे अनेक प्रकरणं इथे घडतायत. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शब्द न शब्द न्यायालयात मांडणार आहात? हो, शब्द न शब्द न्यायालयात मांडणार आहे. जो कोण त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी होता त्याच्या नावासहित पुराव्यासहित आम्ही न्यायालयात मांडणार आहोत. आळंदी पोलीस ही जबाबदारी झटकत आहेत की असेच मी त्याचा साक्षीदार आहे, इथले पोलीस अधिकारी आहेत EPI, त्यांना मी फोन केला असता त्यांनी म्हटलं की असे रोज प्रकरणं घडतात त्या ठिकाणी. मग एखादी मुलगी आली तर तरी आम्ही असं सोडून देतो. आता त्याचे माझ्याकडे पुरावे वगैरे आहेत. तर या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आळंदी ही संतांची भूमी आहे आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना इथले स्थानिकचे लोक सुद्धा कोणी काही बोलत नाही, इथले वारकरी संप्रदायाचे लोक बोलत नाहीत. तुम्ही कायदेतज्ञ आहात, या सगळ्या गोष्टी न्यायालयात मांडणार आहात का, की न्यायालयातून त्यांना कुठेतरी समज जावी वारकरी संप्रदाय? पोलिसांच्या अहवालानुसार अशा नेहमी घटना घडतात, परंतु पोलीस गुन्हे दाखल का नाही करत हा एक खूप मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत आम्ही वाजेसर असतील वगैरे आम्ही अशा घटना जेव्हा आमच्या समोर येतात, पोलिसांनी जर एखादी FIR घेतली नाही तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन 156(3) खाली FIR दाखल करून घेतलेले आहेत. असं वारंवार आम्ही त्या बाबत कोर्टात भांडत असतो आणि इथून पुढे भांडत राहणार आहोत. फक्त आरोपी मीडियाला सापडतोय, मीडिया समोर बाईट्स देतोय, पण पोलिसांना सापडत नाही, हे न पटण्यासारखं आहे.
जर आरोपीचा इंटरव्ह्यू जर आपण बघितला त्याने टाकलेलं सोशल मीडियावर, तर अक्षरशः पीडितेचे फोटोज तो दाखवतोय खुल्या प्रमाणात, नावासहित दाखवतोय, आवाहन करतोय की जर हे कुठं थांबलं नाही तर मी अजून हे करेन. तर आम्ही जेव्हा पोलिसांना हे सापडतोय, सांगतोय की बाबा बघा सोशल मीडियावर आहे, मुलाखती देतोय, सगळं तुम्हाला का सापडत नाही, तर त्यांच्याकडे याचं उत्तर नसतं. कुठेतरी कागदी घोडा, बघू करू असे शब्द असतात. आणि जर अशाच प्रकारे पीडितेवर दबाव येत गेला तर भविष्यात कुठलीही मुलगी पुढे येणार नाही. आताही पत्रकारांसमोर बोलताना ही घाबरत होती, तरतर करत होती. फक्त हा लढा आम्ही यासाठी देतोय की दुसऱ्या मुलींवर अन्याय होऊ नये. ज्या मुलींवर अन्याय होत असेल त्यांनी पुढे या. काही प्रश्न असतील तर विचारा. ताईंना बोलायचं. ताईंना बोला. ओके, या ताई, परिचय द्या तुमचा. मी नंदा थोरात, मी आळंदीत राहते. ज्या संस्थेत ही मुलीला आणली ती वारकरी भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था आहे. तिथं 70 ते 80 90 पोरी अशी म्हणतात. मी मोजलं नाही, मला लिहिता वाचता येत नाही, पण मला कळलेलं आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की तू 70-80 मुली सांभाळती, त्यांची तू गुरु आहे. तर ह्या मुलीवर जर अन्याय होत होता, तुझ्या संस्थेमध्ये आम्ही हिला डांबून ठेवली, तर तेव्हा तू का तिची थोडी 2 मिनिटासाठी गुरु झाली नाही किंवा आई झाली नाही? ह्या मुलीचं जे काय तिच्या संग घडलं हा प्रकार, तो का नाही तिला म्हणजे थांबवला? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर आळंदी ही पुण्यभूमी नगरी आहे, ह्या नगरीमध्ये जर असा अत्याचार अन्याय होत असेल आणि आमच्यासारखीने जर आवाज उठवला तर त्यासाठी लोक म्हणजे पुढारी लोक पुढे येतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, आम्हाला राजकीय आमच्यावर आणतात, पोलिसांची भीती दाखवतात. मग आमच्या आता आसपास जी काय मला माहिती होतं ती मी थोडक्यात मागे एका याच्या बाईटमध्ये दिलं होतं, सांगितलं होतं, ती व्हायरल झाली. झाल्यानंतर काही आळंदीचे पुढारी म्हणा, नगरसेवक अध्यक्ष म्हणा, काही वारकरी म्हणा, त्यांच्या नाही का संस्थेवाले म्हणा की मला धमक्या देतात की तुम्हाला काय करायचं होतं हे करून घे सांगून. पण खरं सांगणं किंवा खरं बोलणं हे आहे का गुन्हा आहे का? मला हे म्हणायचं, हे गुन्हा आहे का? खरं बोलणं किंवा एखाद्या गरीबाला सहकार्य करणं हे गुन्हा आहे का? जेवढं मला माहिती आहे तिचं सुरुवाती आळंदीत आल्यापासून तर आत्तापर्यंत जे मला माहिती आहे त्या आश्रमामध्ये संस्थेमध्ये काय घडतं काय नाही, देवाच्या नावाखाली काय झालं का देवाच्या नावाखाली लपतात, वारकरी संस्थे शिक्षणाच्या नावाखाली लपतात, याच्या म्हणजे कीर्तन करायच्या नावाखाली लपतात, संस्थेचे म्हणजे वारकऱ्यांच्या नावाखाली लपतात. मग हे पुढे कधी येणार? जर असेच प्रकार जर देवाच्या ठिकाणी होत राहिले तर हे थांबणार कधी आणि याला कोण थांबवणार? जर हे राजकीय लोक पुढारी लोक छोटे मोठे म्हणा किंवा वारकरी म्हणा हे जर कोणी आवाज उठवत नाही तर ह्या अशा जर मुलीवर अन्याय होत असेल तर अशा किती मुलीवर अन्याय झाले असतील आणि किती मुलीचे बळी गेले असतील, किती मुलीचे संसार उद्ध्वस्त झाले असतील, याकडे कोणी लक्ष का देत नाही हे मला काहीच कळत नाही. पण मी त्याच्यात पडले. आज माझ्या घरासमोर काय गुंड येतात, त्या सुनीता आंधळे, तिचं पहिलं माहेरचं नाव ढाकणे, तर ती सुनीता आंधळे, तिचे बहीण अश्विनी म्हणून नाव आहे तिचं, तिच्या मुलाचं ती मुलगा किंवा इतर नातेवाईक. आणि दुसरा प्रश्न असा आहे, ते मला म्हणतात की तुम्ही बाळासाहेब सानपचं नाव का घेता? तर ज्या वेळेस काही आळंदीमध्ये काय तिच्या संस्थेमध्ये घटना घडल्या त्यावेळेस बाळासाहेब सानप पळत तिच्याकडे येतो आणि काही लोकांना तो बोलतो, त्रास देतो. माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे, तुझ्याकडे गुंड येतात, छोटे मोठे पुढारी येतात, तुझी जर वारकरी शिक्षण संस्था मुलींची आहे तर मग तिथं पुढारी लोक काय करतात, वारकरी म्हणजे बाहेरच्या वारकरी काय करतात तिथं? आणि दुसरा प्रश्न असा आहे सर, मला असं सांगायचं आहे की लोक मला सारखं टोचन करतात की तुम्हाला माहिती आहे का पुढं काय होईल, ती कोर्टात तुम्हाला खेचल. अहो मी 15 दिवस झाले बोलते तिच्या विषयावर, मग तिने पुढे येऊन बोलायचं ना. ती काय जेलमध्ये नाही आहे, ती काय अमेरिकेला नाही आहे. तिचंच म्हणणं असं आहे, एका म्हणजे पेपरमध्ये आलेलं आहे, तिने पाठवलेलं आहे वारकऱ्यांना की माझ्यावर विश्वास ठेवा, मला बदनाम केल्या जात आहे किंवा मला नाही का माझ्या संस्थेला लोक हे करतात, जळतात माझ्यावर, मी एवढं प्रगती केली, तो इमानाने फिरवाई 10 मजली बांध, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. दुसरी गोष्ट की तिचं माझा वाद नाही, ती एक स्त्री आहे, मी तिच्यावर अन्याय करत नाही किंवा मला कुठं इलेक्शनला उभं राहायचं नाही म्हणून मी नाव करते किंवा मला हा काही भाग नाही आहे. मी एक छोटी मोठी गावात तिथं राहते, काहीतरी पुणे कामधंदा करून खाते. मी एवढी मोठी नाही आहे की तिचा बदनाम करण्यासारखी, माझ्याकडे काही पैसे वगैरे नाही आहेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे, दुसऱ्याच्यात तिने असं सांगितलं तो जो आरोपी आहे तो माझा नातेवाईक नाही आहे. मग तिचा नातेवाईक नाही तर मग तिच्याकडे कशासाठी आला होता? तिची मग तो बाईकमध्ये म्हणतो की मी मदत मागितली. मग मला काय म्हणायचं आहे, पुण्यात शेवगावपासून तर आळंदी 200 किलोमीटर आहे. मध्ये म्हणजे त्याला लग्नच करायचं होतं तर मध्ये मंगल कार्यालय होते, त्याला भीती वाटत होती तर मध्ये पोलीस स्टेशन होते, तिथं का नाही तो गेला? ती म्हणती परत मला म्हणजे त्या अर्जामध्ये
की मला दिवस गेले आणि माझं ते 4 महिन्याचं खाली झालं. ठीक आहे, मला मान्य आहे की तू एक स्त्री आहे, मी पण एक स्त्री आहे, मला कळते दुःख काय असतं ती. मग तुला जर दिवस गेले ते खाली झालं तर तू आराम कुठे करायला पाहिजे? तुझ्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये करायला पाहिजे. तू लईच बरं नाही तुला तर तू दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हायला पाहिजे. आणि ह्या 70-80 मुली, आज मला एवढंच म्हणायचं आहे की 70-80 मुली तुझ्या जर संस्थेमध्ये आहेत आणि सुनीता आंधळे चालक, तिचा नवरा मालक, चालक मालकच तिथं नाही आहेत, तर मग ह्या मुलींचा यांना संस्कार कोण देणार? यांच्याकडे लक्ष कोण देणार? आज यांचा जीव धोक्यात ह्या मुलींचा. ह्या मुलीकडे लक्ष दिलं पाहिजे. ह्या मुलीकडे लक्ष देण्यासाठी कोण आहे? आणि दुसरी गोष्ट मला असंच म्हणायचं आहे, आळंदी पोलीस स्टेशनला काही लोकांनी जाऊन सांगावा की त्या मुलींची त्यांच्या घराकडे त्यांना घरी जाण्याचं, म्हणजे त्यांच्या आईवडिलांना बोलून घ्या, त्यांच्या आपापल्या घरी पाठवा. त्यांची लुस्कन होत असेल तर दुसऱ्या संस्थेमध्ये टाका, एवढंच माझं म्हणणं. पण त्या पोरींना तिथं जी त्यांची लुस्कन होती, जो त्यांना त्रास होतोय, त्या मुली सांगू शकत नाही का की त्या मुली आज त्यांच्या दडपणाखाली आहेत. ते त्यांचीच बाजू घेणार आहे, आपली बाजू कोणी घेणार नाही. मला एवढंच सांगायचं की त्या मुलींचा जीव वाचवा. त्यांचा ज्या लहान छोट्या मोठ्या मुली आहेत त्यांचा जीव धोक्यात, ते तिथं आंडू चाललेत आणि त्या आंडू फायद्यासाठी चाललेत. जी मेन चालक आणि मालक सुनीता आंधळे, तिचा नवरा जर तिथं नाही, मग त्या मुलीवर संस्कार कोण देणार? त्यांना खाणं पिणं कोण विचारणार? हे मला म्हणायचं आहे. आणि जे आम्हाला जो त्रास होतोय, जे मला आता त्रास होतोय, माझ्या घराकडे जर गुंड फिरतात, हे सानप सुनीता आंधळे आणि तिचे जे नातेवाईक आहेत, माझ्या जर कुटुंबाला काही उद्या कमी जास्त काही झालं तर हे लोक जबाबदार राहतील. त्यांच्यापासून माझ्या जीवाला, माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. मला एवढ्या सांगण्यासाठी मी तुमच्यापर्यंत आलेली. तुम्ही मागणी करणार आहेत का तुमच्या सुरक्षेची? कोणाकडे? गृहमंत्र्याकडे, स्थानिक करणार ना. मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री दुसरे माननीय ते अजितदादा पवार साहेब आहेत. आम्ही त्यांच्या बहिणी नाहीत का? आमच्यावर जर अत्याचार अन्याय होत असेल, आमच्या अवतली भोवतली गुंड फिरत असतील, आम्ही जर आवाज उठवला कोणाविषयी तर ते आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आम्ही त्यांना विचारणार ना, मागणार ना, आम्हाला संरक्षण द्या किंवा आमच्याकडे लक्ष द्या. या ज्या मुलीवर अत्याचार अन्याय झाले, हिला म्हणजे न्याय द्या. आम्ही मागणार ना. का नाही मागणार? ते आमचे कोणी नाहीत का? आम्ही त्यांच्या ह्याच्यात राहत नाहीत का? त्यांनी जर थोडं लक्ष दिलं पाहिजे. हे तीर्थ ठिकाण आहे, हे क्षेत्र देवाचं ठिकाण आहे, संन्याशीची नगरी. ह्या आळंदीमध्ये असं घडायला नाही पाहिजे. वारकऱ्यांकडे ते चौकशी करायला लावा. त्यांनी चौकशीचे आदेश द्या, कुठं काय घडतं. एक संस्थेला जर आज आपण दाबून ठेवलं हे प्रकरण, तर अनेक संस्थेमध्ये होत असेल हे प्रकरण. सगळ्यांनी जर वारकऱ्यांनी एकूणाला सहकार्य करायचं म्हणल्यानंतर मग आवाज कोणी उठवणार? ह्या लोकांना, ह्या पोरावर पुरीवर अन्याय होतोय, हे कोण थांबवणार? सगळे आपापल्या पद्धतीने चाललेले साहेब. हे काय गोटमेट आहे हे मला काही कळत नाही. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आजपर्यंत मी जे बोलते तर कोणत्या वारकऱ्यांनी माझ्यावर आवाज उठवलेला नाही आहे. जसं सुषमा आंधळेचे जवळ आवाज उठवला तसे पुतळे जाळले किंवा त्यांच्या विरोधात सगळ्यांनी माझ्या उठवा ना, मी पुरावे दिला, तर मी बिन पुराव्याचं काहीच बोलत नाही. जसे सुनीता आंधळे आळंदीमध्ये आली तेव्हापासून आजपर्यंत माझ्याकडे पुराव्यात मी बिन पुराव्याचं बोलत नाही. तिने पुढे येऊन सांगा हे सगळं खोटं आहे. मग खरं काय ते तुम्ही सांगा. माझं जर खोटं आहे तर खरं काय ते तुम्ही सांगा. माझा आवाज पुढारी लोक दाबण्याचा प्रयत्न करतात, मला धमक्या देतात की तुमच्यावर आम्ही कंप्लेंट करू, तुम्ही ह्याच्या पुरीच्या ह्याच्यात पडू नका, तुम्ही कोणाला काही सांगू नका, असं मला सांगतात. म्हणून माझ्या जीवाला, माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. म्हणून मी तुमच्या पुढं हे 2 गोष्टी सांगते. नमस्कार. आमची जी लढाई आहे, मी बिभीषण काळे, गाव वरखेड. ही आमची जी लढाई आहे ही पीडित मुलीसाठी आहे. आणि सदर आरोपींनी जी बाईट दिली आपल्या फेसबुकच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तर त्यांना पीडित मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. दुसरी गोष्ट त्याने सांगितलं की बुवा सदर कास्ट म्हणजे त्यानं जातीचा आधार घेतला. सर त्याने त्याच्यात म्हटलंय की माझं करिअर खराब होत आहे. सर मला ह्या मुद्द्यावर बोलायचं आहे की सदरील आरोपी हा एक वाळू तस्कर आहे. दुसरी गोष्ट की त्याच्यावर एक नगरला 2021ला पोस्को दाखल आहे. तो ही मुलीच्या छेडछाडीचा प्रकार होता. आणखीन एक त्यांच्याच नात्यातील, त्यांच्याच समाजातील एक अल्पवयीनची मुलगी. हा लढा आमचा तिच्याहीसाठी आहे. त्या मुलीचे माझ्याकडे फोटो आहे. आणि एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिकवण आहे सर, परस्त्री माते समान. म्हणून आम्ही आमच्या ह्या पीडितेसाठी आणि त्याही पीडितेसाठी न्यायालय लढाई लढत आहोत. आमची पत्रकार बांधवांना एक विनंती आहे की आपण सदरील जी बातमी आहे
ही शासनासमोर चांगल्या पद्धतीने मांडावी आणि ह्या पीडितेला न्याय मिळावा. आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हा होता की या पीडितेवर एवढा मोठा अन्याय होऊन देखील प्रशासनाकडून योग्य पद्धतीने तिला न्याय मिळत नाही. दुसरी गोष्ट, आरोपी मोकाट आणि दबाव आणतात पीडितेच्या कुटुंबावर आणि पीडितेला मदत करणाऱ्यांवर. त्याच्यावर कुठेतरी आळा बसावा, त्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून आभार.